नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि सॉइल स्टोरीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, सध्या तूर पिकाला आता नेमके त्या ठिकाणी बघा तुम्ही फुलं लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला तूर पिकामध्ये कोणकोणती कामे करायला पाहिजे, कोणकोणती कामे करायला नाही पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये कोणती फवारणी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्या तूर पिकाला जी काही उबळ म्हणतो किंवा उधळ म्हणतो आपण, तूर पिकाची झाडं मरत आहे, वाळत आहे, तर त्यावरती काय उपाय करायला पाहिजे याविषयी माहिती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही सॉइल स्टोरीवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला नवीन जे काय आपण व्हिडिओ टाकतो ते तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचत राहील। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे बघू शकता, तूर पिकाला नेमके ज्या ठिकाणी नवीन फुलकळी लागण्यास सुरुवात झालेली आहे। तर या परिस्थितीमध्ये, या स्टेजमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तूर पिकाला फुलं लागत असतात त्या पिरियडमध्ये तुम्हाला तूर पिकाला पाणी अजिबात द्यायचं नाही आहे। पाणी एक तर फुलं लागण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये पाणी द्या किंवा मग फुलं लागून ज्यावेळेस शेंगामध्ये रूपांतर होतं फुलाचं त्या स्टेजमध्ये पाणी द्या। ज्यावेळेस तूर पिकाला बरोबर फुलाचा टाईम असतो त्या स्टेजमध्ये तूर पिकाला अजिबात पाणी या ठिकाणी देऊ नका। काय होतं की ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस फुलाच्या स्टेजमध्ये जर आपण पाणी दिलं तर तिथून पुढे तूर पिकाची फक्त वाढ होते आणि फुलं लागण्याकरते या ठिकाणी लक्ष जात नाही, म्हणजे फुलं या ठिकाणी चांगले जशी पाहिजे तशी आपल्याला लागत नाही। तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की फुलं ज्या पिरियडमध्ये आपल्याला लागत असतात त्या पिरियडमध्ये अजिबातही आपल्या ठिकाणी तूर पिकाला पाणी द्यायचं नाही आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता फुलं लागत आहे तर या स्टेजमध्ये आपल्याला एक फवारणी पण आपल्याला आवश्यक असते। तर मग आपल्याला यामध्ये बघितलं तर एक अळीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। काही शेतकरी फक्त अळीनाशकच घेत असतात, पण मी तुम्हाला एक प्रॉपर या ठिकाणी फवारणी सांगणार आहे। ती पूर्ण फवारणी आपल्याला या ठिकाणी तूर पिकावरती घ्यायची आहे। तर फवारणी घेत असताना आपल्या यामध्ये एक अळीनाशक तर आपण घेणार आहोत, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, त्याचबरोबर एक टॉनिक आणि एक मायक्रोन्यूट्रिएंट अशा पद्धतीची आपली ही फवारणी घ्यायची आहे। तर अळीनाशकमध्ये जर बघितलं तर तुम्ही मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये आपण जी काही आपण कॉम्बिनेशन सांगितलं होतं तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की थोडी स्वस्त फवारणी सांगा। तर आपण या ठिकाणी आता स्वस्त फवारणी या ठिकाणी घेतलेली आहे। तर यामध्ये आपण सर्वात पहिले तुम्ही कोराजन वापरू शकता, किंवा जर कोराजन तुम्हाला जर महाग वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी इमॅक्टिन बेंझोएट हा घटक असेल तुम्ही कोणत्याही कंपनीचं, चांगल्या कंपनीचं बघून तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। या दोन्हीपैकी एक घ्यायचं, एक तर कोराजन किंवा मग तुम्ही इमॅक्टिन बेंझोएट घेऊ शकता। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे। तर टॉनिकमध्ये तुम्ही टाटा बार घेऊ शकता किंवा मग कॉन्टॅक्ट प्लस घेऊ शकता किंवा डबल घेऊ शकता। हे तिन्ही जे काही टॉनिक आहे खूप जबरदस्त क्वालिटीचे आहे आणि फुल लागण्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण याची फवारणी केली तर खूप चांगली या ठिकाणी आपल्याला फुलं लागताना दिसून येत असतात। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं टॉनिकमध्ये। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला यामध्ये एक वॉटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य खत घ्यायचं आहे। तर विद्राव्य खतामध्ये तुम्ही 1261 या स्टेजमध्ये आपल्याला घ्यायचं आहे फुलं लागण्याच्या परिस्थितीमध्ये, कारण ज्यावेळेस पिकाला फुलं लागत असतात त्या परिस्थितीमध्ये, त्या स्टेजमध्ये पिकाला फॉस्फरस हे जे काही आपलं घटक आहे याची आपल्या पिकाला गरज असते। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1261 घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी नर आणि मादी जे काही फुलं आहे त्याचं चांगलं या ठिकाणी परागीभवन होण्यासाठी, त्याचं व्यवस्थित काम होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक झिंक एडीटी हे जे काही आपल्याला भेटतं ते हे घ्यायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याचं जे काही मी तुम्हाला पूर्ण सांगितलं हे कॉम्बिनेशन करून तुम्हाला तूर पिकावरती या ठिकाणी फवारणी करायची आहे। जर ही फवारणी घेतली तर तुमच्या तूर पिकावरती अळी तर अजिबात येणार नाही। त्यानंतर या ठिकाणी तुमच्या पिकाला जबरदस्त फुलं लागणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांना या ठिकाणी दिसून येत आहे, तो म्हणजे तूर पीक ची जी काही मर आहे ती मर होत आहे। आणि त्यानंतर म्हणजे काही भागामध्ये त्याला मर म्हणतात, काही भागामध्ये उबळ म्हणतात किंवा उधळ म्हणतात। तर काय होतं की तूर पिकाचं जे झाड आहे ते या ठिकाणी पूर्ण खालून वाढण्यास सुरुवात होते। तर याचं कारण काय आहे, तर फ्युजरम नावाची बुरशी आहे। आता ज्यावेळेस आपण हरभरा पिकाच्या बीज प्रक्रियेचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पेरणी करत असतानाच किंवा पेरणीच्या मागे आपण ट्रायकोडर्मा वापरा। तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यावेळेस आपली तूर पीक लहान असते तिथूनच आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे काही 2 महिने, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला 2 वेळेस ट्रायकोडर्माची या ठिकाणी तूर पिकावरती गरज असते। खालून तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ड्रिचिंग करू शकता, कारण फ्युजरम नावाची जी बुरशी आहे ती प्रत्येक जमिनीमध्ये 100% असते। आणि या परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी जर ट्रायकोडर्माची ड्रिचिंग केली तर ती ट्रायकोडर्मा एक प्रकारची मित्रबुरशी आहे आणि ही मित्रबुरशी आपल्या त्या जी फ्युजरम नावाची बुरशी आहे त्या बुरशीला खाण्याचं काम करते। तर आतापर्यंत जर तुम्ही ट्रायकोडर्मा सोडला नसेल तर ते आता तो पिरियड निघून गेला, परंतु या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे,
तूर पिकामध्ये जो काही हा उबळचा प्रॉब्लेम आहे किंवा मर रोगाचा प्रॉब्लेम आहे, तर याला आपण वरतून जर आपण कोणती फवारणी केली तर त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही. कारण जी काही बुरशी आहे किंवा जी काही मर आहे ती जमिनीतून होते. त्यामुळे आपल्या ठिकाणी ड्रिचिंग करायची आहे. तर ड्रिचिंग कोणत्या ठिकाणी आपल्याला करायची आहे, तर यामध्ये तुम्ही झॅनेट घेऊ शकता धानुका कंपनीचं, किंवा मग तुम्ही रिडोमिल गोल्ड घेऊ शकता. या दोन्हीपैकी घेतलं तरी चालेल. तर जे काही झॅनेट आहे त्यामध्ये थायपनोइड मिथेल आणि कासुगामायसिन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं मर रोगावरती हे काम करतं. तर तुम्ही जे काही झॅनेट आहे किंवा मग रिडोमिल गोल्ड या दोन्हीपैकी तुम्हाला एक घ्यायचं आहे आणि याची तुम्हाला तूर पिकाला ड्रिचिंग करायची आहे. त्यामुळे तुमची 100% मर आणि जी काही उबळ म्हणतो आपण किंवा उधळ म्हणतो काही भागामध्ये, तर ती तुमच्या ठिकाणी थांबणार आहे. तर अशा पद्धतीनं तूर पिकाची तुम्हाला व्यवस्थित नियोजन करून तूर पिकाचं चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून काही फायदा होत असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.